जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं श्रेयश मॅथ्स ॲपवर. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला कोणतं नवीन टॉपिक सुरू करायचं आहे तर चक्रवाढ व्याज. या ठिकाणी आपण सरळ व्याज बघितल्या होत्या, तर त्याच्यानंतर आता कोणते येणार आहे तर चक्रवाढ व्याज. आता व्याजाचे दोन प्रकार होते. व्याजाचे किती प्रकार होते तर दोन प्रकार. एक कोणतं होतं तर सरळ व्याज होतं. एक कोणतं होतं या ठिकाणी तर सरळ व्याज. एक या ठिकाणी सरळ व्याज होतं आणि दुसरं कोणतं होतं तर चक्रवाढ व्याज. एक कोणतं होतं तर चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज जर बघायला गेलं तर सरळ व्याज आपण शिकल्या, तर सरळ व्याजमध्ये थोडंसं सोपा पॅटर्न होता. म्हणजे सरळ व्याजच्या तुलनेमध्ये हे चक्रवाढ व्याज हे जे टॉपिक आहे हे थोडंसं हार्ड आहे सरळ व्याजपेक्षा. त्याच्यामुळे आपल्याला सरळ व्याजमध्ये काही प्रॉब्लेम येणार, पण प्रॉब्लेम कुठे यायला सुरू होतात तर चक्रवाढ व्याज ह्या चॅप्टरमध्ये. आता हेच आपल्याला काय करायचं तर डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात शॉर्टकट टेक्निक, सिम्पल नॉर्मल मेथड ते वापरून आपल्याला काय करायचं तर ह्या चॅप्टर क्लिअर करायचं संपूर्ण. आता या ठिकाणी माझं काय विदाऊट फेस मी व्हिडिओ बनवायलो म्हणून थोडंसं समजायला प्रॉब्लेम येईल आपल्याला, पण मी माझं 100% द्यायचा प्रयत्न करेल की मुलांना प्रॉपर जेवढे काही क्वेश्चन मी घेऊन आलो या ठिकाणी ते काय तर समजावं, सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर व्हावं विद्यार्थ्याचे. तर आता या ठिकाणी सरळ व्याज चॅप्टर आपण बघितले होते. आता आपल्याला काय बघायचं तर चक्रवाढ व्याज. सगळ्यात अगोदर तर आपल्याला दोघांमधला फरक लक्षात यावं की बाबा हे जे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज काय आहे. सरळ व्याज म्हणजे मी पहिलेही सांगितलं होतं की बाबा दरवर्षी काय होते या ठिकाणी कोणती एक रक्कम राहते. जसं की उदाहरणार्थ मी काय घेतलं या ठिकाणी 10,000 रक्कम घेतलो. किती रुपये घेतलो या ठिकाणी तर 10,000. 10,000 हे का हवे समजा मुद्दल होय, हे का हवंय मुद्दल आलं या ठिकाणी. त्याच्यानंतर मी जर असं म्हणलो की बाबा दर या ठिकाणी दर म्हणजेच काय झालं तर जे बी काही व्याज तुमचं जे रुपयामध्ये येणार आहे ते कशावरून ठरते तर दरवरून ठरते. आता जेवढा दर तुमचा जास्त राहील तेवढं व्याज जास्त येणार आहे. आता दर समजा इथं दर मी घेतो की 5% दर आहे बाबा. इथं दर किती टक्के आहे तर 5%. आता 5% दराने दिल्या त्याला काही मुदत पण राहते. आता मुदत समजा या ठिकाणी किती आहे तर 2 वर्ष आहे. किती वर्ष आहे 2 वर्ष. ठीक आहे. आता 3 गोष्टी तर लागणार आहेत. एक तर मुद्दल, एक आहे दर आणि एक आहे काय मुदत. व्याज काढायला हे 3 गोष्टी आपल्याला लागतात. आता 2 वर्षात आपण काय केलं तर आता याची 10,000 रक्कम आहे. सुरुवातीला रक्कम किती होती या ठिकाणी तर बघा इथं 10,000 होती. 10,000 आपण कसं काढलं या ठिकाणी 10,000 गुणिले दर किती टक्के आहे मला सांगा हे 5% आहे. दर किती टक्के आहे 5%. 5% म्हणजेच 5/100 गुणिले मुदत किती वर्ष आहे 2 वर्ष. मुदत किती आहे तर 2 वर्ष. 1 2 कट झालं, 1 2 कट झालं. 100 गुणिले 5 केल्यावर 500 आणि 500 गुणिले 2 केल्यावर किती येतं ते इथं 1,000 रुपये. ह्याचा अर्थ काय की व्याज मला 2 वर्षात किती भेटाले 1,000 रुपये भेटाले. व्याज किती भेटाले 1,000 रुपये. आता हे जे 1,000 रुपये आहे हे किती वर्षाचं व्याज होय तर 2 वर्षाचं व्याज होय. मी जर तुम्हाला असं म्हणलो की बाबा पहिल्या वर्षी किती व्याज भेटलं तर मला सरळ समजून येते की 1,000 रुपये 2 वर्षाचे होईल. मग एका वर्षाला किती व्याज भेटेल 2×5 = 10, 2×0 = 0, 2×0 = 0 म्हणजे एका वर्षाला 500 रुपये. दुसऱ्या वर्षाला अगेन किती रुपये 500 रुपये. तिसऱ्या वर्षाला अगेन किती रुपये तर 500 रुपये. म्हणजे असं सरळ व्याज जे राहते ते दरवर्षी तेवढंच राहते. जसं की पहिल्या वर्षी 500 500 500 असं कितीही वर्षापर्यंत जा तुम्ही दरवर्षी किती रुपये भेटणार आहे तर इथं 500 रुपयेच भेटणार आहे. पण चक्रवाढ व्याजमध्ये थोडंसं बदल होते. चक्रवाढ व्याजमध्ये काय बदल होते तर आपण ते बघू सगळ्यात अगोदर. जसं की मी काय म्हणतो या ठिकाणी की बाबा हेच आहे 10,000 रुपयेच रक्कम आहे. किती रुपये रक्कम आहे तर 10,000 रुपये. दर किती आहे या ठिकाणी दर बरोबर 10% आहे. दर किती टक्के आहे तर 10%. ठीक आहे. दर बरोबर 10% आलं. किंवा आपण सेम करू दर बरोबर 5% घेऊ चला. म्हणजे इथल्या इथंच आपल्याला फरक समजून येतो. दर किती घेतलो मी या ठिकाणी तर 5% आणि मुदत किती घेतो मी या ठिकाणी तर मुदत बरोबर 2 वर्ष. आता मी काय करणार या ठिकाणी तर 10,000 रुपये रक्कम होती. 10,000ला 10,000 गुणिले दर किती होतं 5%. दर किती झाला या ठिकाणी तर 5%. आणि जर समजा दर जर 5% असेल मी 5% काढलो या ठिकाणी. मुदतला आत्ताच घेणं मी फक्त जशाला तसं ठेवा. 1 2 0 कट झाले, 1 2 0 कट झाले. 100 गुणिले 5 करा. 100 गुणिले 5 केल्यावर किती भेटाले 500 रुपये. किती रुपये भेटाले तर 500 रुपये. आता पहिल्या वर्षी 500 रुपये व्याज आले कारण मी मुदत टाकलोच नाही. मुदत मी फक्त 1च वर्ष घेऊन आलो. 1च 2 वर्ष घेतलो का तर मी घेतलो नाही. पहिल्या वर्षी किती रुपये भेटले या ठिकाणी 500 रुपये.
आणि एक गोष्ट आपल्याला नोटीस करायचं आहे की पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखं राहते. बदल कुठं व्हायला सुरू होते तर दुसऱ्या वर्षापासून. आता दुसऱ्या वर्षी काय बदल होते तर आपण ते बघू. पहिल्या वर्षी 10,000 रक्कम होती, व्याज किती भेटलं 500 रुपये भेटलं. पण आता दुसऱ्या वर्षी जे व्याज लागणार आहे, दुसऱ्या वर्षी सरळ व्याजमध्ये काय होतं, पहिल्याही वर्षी 10,000 रुपयेवरच व्याज लागते, दुसऱ्याही वर्षी 10,000 वरच, तिसऱ्या वर्षी 10,000 रुपयेवरच व्याज लागणार आहे. पण चक्रवाढ व्याजमध्ये पहिल्या वर्षी 10,000 रुपयेवर व्याज लागलं, व्याज किती भेटलं 500 रुपये. आता या ठिकाणी काय होणार आहे, ते 10,000 आणि पहिल्या वर्षीचे एंडिंगचे 500 रुपये, म्हणजेच आता इथं तयार झालं 10,500 रुपये. किती झालं तयार तर 10,500 रुपये. आता तुम्ही 10,500 वर व्याज लावा. आता तुम्ही किती कुठं लावायचं तर 10,500 वर. थोडंसं मी सरळ व्याजमध्ये एक गोष्ट करतो. 2 वर्ष मुदत होती या ठिकाणी. तर मी काय केलं या ठिकाणी बघा, 10,000 रुपये रक्कम होती, गुणिले दर किती टक्के आहे 5% आहे बरोबर. आता एका वर्षाचं सरळ व्याज काढूत आपण, 1 2 1 2, 100 गुणिले 5 किती रुपये आले या ठिकाणी तर 500 रुपये आले. आता दुसऱ्या वर्षी अगेन तेच 10,000 रुपयेवरच व्याज लागणार आहे म्हणून दर किती आहे 5%. बघा इकडं आता 1 2 1 2 कटलं, 100 गुणिले 5 करा, या ठिकाणी किती रुपये भेटायला तर 500 रुपये. मला सांगा 2 वर्षाचे मिळून किती झाले, हे 500 हे 500, टोटल किती रुपये झाले 1,000 रुपये. हे झालं सरळ व्याज, दरवर्षी सारखं आहे. पण चक्रवाढ व्याजमध्ये बघा, पहिल्यांदा 10,000 रुपये 5% दर 500 रुपये व्याज भेटलं. आता दुसऱ्या वर्षी हे 500 रुपये बी त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. मग आता टोटल रक्कम किती झाली 10,000 प्लस हे 500. मग आता ह्याच्यामध्ये दर किती काय दुसऱ्या वर्षी 5%चा. आता कट करा किती येते बघा, 1 2 1 2 कट झालं. 105 गुणिले 5 करा, 5 5 25चे 5, हातचे आले 2, 5 0 0 2, 5 1 5. याचा अर्थ काय तर दुसऱ्या वर्षी 525 रुपये व्याज भेटलं. पहिल्या वर्षी 500 रुपये प्लस दुसऱ्या वर्षी किती रुपये 525 रुपये. वरचे जे 25 एक्स्ट्रा ठेवले आहेत ते कशाचे होईल तर ह्या 500 रुपयेवर लागलेले व्याज होईल. म्हणजेच ह्याचा अर्थ काय, टोटल आता किती झाले या ठिकाणी व्याज तर 500 आणि 525 किती झाले 1,025 रुपये. हे होईल आपल्याला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला फरक. या ठिकाणी बघा, सरळ व्याज 2 वर्षाचं किती आहे, अमाऊंट तेच आहे, दर तेच आहे, मुदत बी तेच आहे, पण सरळ व्याज किती आलं 1,000 रुपये. आणि इकडं चक्रवाढ व्याज किती आले तर 1,025 आले. याचा अर्थ एकच निघते, चक्रवाढ व्याज म्हणजेच काय की बाबा ह्या ठिकाणी व्याजावर सुद्धा व्याज लागते, व्याजावर सुद्धा काय तर व्याज लागते. आता हे जे वरचे 25 कशावर आले तर वरचे 25 हे जे 500 रुपये व्याज होतं ना का नाही पहिल्या वर्षी, त्याच्यावर लागलेलं व्याज होईल. त्याच्यावर लागलेलं काय होय व्याज होय. बघा इकडं पहिल्या वर्षी व्याज किती होतं 500 होतं, 500चे दर किती आहे 5% आहे. दर म्हणजे व्याज राहते एवढं लक्षात ठेवा. 5% म्हणजेच आता 5% व्याज का बघा वर किती येते, 1 2 1 2 5 5 25 रुपये आलं. मग हे वरी का 25 रुपये गेलं कारण हे 500 वर लागलेलं व्याज होईल, वरी 25 गेलेलं. मग सिंपल आहे, सोप्या भाषेमध्ये सांगायला गेलं सरळ व्याज म्हणजेच काय, दरवर्षी त्याच रकमेवर व्याज भेटते. आणि चक्रवाढ व्याज म्हणजेच काय, दरवर्षी व्याजावर सुद्धा व्याज वाढत जाते, म्हणजे या 500 वर सुद्धा वरी वाढत जाणार आहे. ही आपल्याला नॉर्मल डिफरन्स आहे दोघांमधला, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजमधला. आता आपल्याला काय करायचं तर आता चक्रवाढ व्याज कसं काढायचं. आता इथं 1 वर्षाचं काढत राहायचं का, इथं 1 वर्षाचं नंतर अजून पुढच्या वर्षाचं, त्याचं एक नॉर्मल एक फॉर्म्युला आहे. म्हणजे 2 मेथड आहेत, कोणतं पण आपल्याला एक मेथड या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे किंवा दोन्ही वापरू शकता क्वेश्चनच्या पॅटर्ननुसार, जे आपल्याला सोपं जाते ते. आता चक्रवाढ व्याज कसं काढायचं आपण ते बघू सगळ्यात अगोदर. आता चक्रवाढ व्याज कसं काढायचं आपण ते बघू. जसं की मी इथं फॉर्म्युला लिहिलो, चक्रवाढ व्याज मी सांगितलं की याच्या 2 मेथड आहेत. तुम्ही फॉर्म्युलानुसार बी जाऊ शकता किंवा दुसऱ्या शॉर्टकट टेक्निकनं सुद्धा जाऊ शकता. आता फॉर्म्युला जर बघायला गेलं चक्रवाढ व्याजचं काय आहे तर या ठिकाणी चक्रवाढ व्याज बरोबर काय तर मुद्दल गुणिले 100 प्लस दर, 100 प्लस काय तर दर, भागिलेमध्ये काय येणार आहे या ठिकाणी तर 100 आणि कंसामध्ये काय येते इथं तर मुदत येते. बघा हे आहे आपलं चक्रवाढ व्याज काढायचं सूत्र. आता ह्याच्यामध्ये कसं किंमत टाकायचं, आता हे तर बघितले आपण की बाबा मुद्दल गुणिले 100 प्लस दर भागिले 100 आणि कंसामध्ये काय घन आपल्या किंवा ह्याच्यामध्ये रूपामध्ये काय तर मुदत आहे.
आता काय करायचं आपल्याला, उदाहरणासाठी मी काय करतो या ठिकाणी तर किमती घेतो, म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जाते. आता हे जे आहे आपलं मुद्दल गुणिले 100 प्लस दर भागिले 100 आणि वरी काय आहे तर कंसामध्ये मुदत आहे, हे काढल्याच्या नंतर आपल्याला काय भेटते तर या ठिकाणी मिश्रधन मिळते. म्हणजेच काय तर आपल्याला सांगायला गेलं तर रास भेटते एक टाईपची. रास म्हणजेच काय आता सांगतो मी, जे रास राहते रास बरोबर काय राहते, मुद्दल प्लस व्याज राहणार आहे. मुद्दल प्लस काय राहणार आहे तर व्याज राहणार आहे. म्हणजे हेच का एक टाईपची रास झाली. पण आता इथं जे आहे मी म्हणलो की हे जे तुम्हाला मुद्दल गुणिले 100 प्लस दर भागिले 100 मुदत केल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटाली, रास भेटाली. पण आपल्याला काय पाहिजे, चक्रवाढ व्याज पाहिजे. मग जर व्याज जर पाहिजे असेल तर मग हे रास म्हणजे टोटल रकमेमधून आपल्याला मुद्दल मायनस करावं लागेल. आपल्याला काय करावं लागेल तर मुद्दल मायनस करावं लागते. तेव्हा कुठं जाऊन आपल्याला काय भेटते तर फक्त व्याज भेटते. जसं की एक उदाहरण घेऊन सांगतो मी काय करायचं आपल्याला बघा. आता मी एक रक्कम घ्यालो या ठिकाणी 10,000 रक्कम. किती घेतलं या ठिकाणी तर 10,000. सुरुवातीला फक्त छोटा आकडा घेतो म्हणजे थोडं समजायला आपल्याला सोपं जाते. 10,000 रुपये मुद्दल घेतलो, 10% दर घेतलो. 10% काय घेतलो मी दर घेतलो आणि मुदत काय घेतलो, मुदत बरोबर 2 वर्ष घेतलो. मुदत किती घेतलो तर 2 वर्ष. तर आता इथं काय करायचं आपल्याला तर पहिल्यांदा मुद्दल बघा. पहिल्यांदा काय बघायचं, मुद्दल किती भेटले आपल्याला 10,000. हे इथं 10,000 लिहा गुणिले 100 प्लस दर करायचा बघा. 100 प्लस दर किती टक्के आहे इथं 10% आहे. 10% आहे याचा अर्थ 100 प्लस 10 करा. किती टक्के झाले 110. 110 भागिले 100. कंसात का आहे इथं, कंसामध्ये इथं मुदत आहे बघा. मुदत म्हणजेच काय, मुदत किती आहे 2 वर्ष आहे ना, 2 वर्ष. मग इथं तुम्ही 2 घ्या. इथं काय घ्या 2. म्हणजेच काय त्याचं वर्ग करायचं. गुणिले 2 नव्हते वरी ते रूपामध्ये म्हणजे घाताच्या रूपामध्ये लिहायला येते. जे 2 आहे ना ते घाताच्या रूपामध्ये म्हणजेच काय 2चा घात. जर इथं मुदत 3 वर्ष असतं तर इथं 3रा घात आला असता म्हणजे घन झाला असतं. ह्याच्यामधून काय करायचं मायनस काय करायचं तर मुद्दल करायचा. मुद्दल किती होती 10,000ला 10,000 मुद्दल आली. आता हे पुढे सॉल्व करायचं आपल्याला. हे 10,000 सगळ्यात अगोदर जशाला तसं गुणिले 110चा वर्ग भागिले 100चा वर्ग आहे. किंवा सरळ एक काम करा, 110/100 आहे. याला तुम्ही 2 वेळेस गुणाकार करा, कारण वर्ग म्हणजेच काय तर 2 वेळेस गुणाकार करणं होय. मायनस काय करायचं याच्यामधून तर 10,000 करायचं. कट करा ते 1 2 1 2 1 2 1 2 कट झाले सगळे. 110 गुणिले 110 करा. इथं 110 गुणिले काय करा 110 करा. गुणाकारामध्ये बघा इथं 1 2 0 आहेत, उत्तरामध्ये 1 2 0 आले. आता इथं 11 आहे, इथं 11 आहे. 11 गुणिले 11 केल्याच्या नंतर 11चा वर्ग किती भेटते 121 भेटाले. मायनस किती आहे ठिकाणी तर 10,000 आहे बघा. मायनस किती आहे तर 10,000. मग आता 12,100 मधून आपल्याला किती वजा करायचा तर 10,000 वजा करायचा. 12,100 मधून आपल्याला किती वजा करायचा तर 10,000 वजा करायचा. सरळ सिंपल आहे. 10,000च्या वरी किती चाललं हे 2 आणि 100. याचा अर्थ हे 2,100 वरी चालले. म्हणजेच काय तर 2,100 रुपये व्याज झाली. व्याज किती झाली 2,100. आता बघा हे इथून एवढं सॉल्व केल्याच्यानंतर किती भेटलं मला 12,100. म्हणजेच काय हे व्याजासहित रक्कम होय. रास म्हणजेच काय राहते हे व्याजासहित रक्कम. आणि त्याच्यामधून जर मी मुद्दल मायनस केलो तर आपल्याला काय भेटते, फक्त हे व्याज भेटते. हे काय भेटते तर व्याज, चक्रवाढ व्याज. हे एवढं काय होतं 12,100 तर हे रास होती. हे 10,000 काय होय तर हे मुद्दल होय. हे काय तर या ठिकाणी मुद्दल होय. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं राहते तर चक्रवाढ व्याज काढायचं राहते. पण आता याची जर दुसरी जर कोणती जर मेथड असेल तर दुसरी एक ते पण मेथड सांगतो. तेही आपल्याला लक्षात ठेवायचं फक्त, कारण कधी ते सुद्धा मेथड सोपं जाते या फॉर्म्युल्याच्या तुलनेमध्ये. आता ते मेथड काय आहे तर सेम गणित आहे. 10,000 रुपये रक्कम, 10% दर, मुदत आहे 2 वर्ष. तुम्ही फक्त एकच टार्गेट करायचं आहे की दरवर फोकस करा. कशावर फोकस करा दरवर. दर किती टक्के आहे, दर किती टक्के आहे ठिकाणी तर 10% आहे. दर किती आहे तर 10%. 10%लाच तुम्ही असं लिहिता येते आपल्याला की 10 भागिले 100. 10 भागिले काय तर 100 आपल्याला असंही लिहिता येते. इथं काय करायचं आपल्याला तर कट करायचं. जसं घेऊ का 1 0 हे 1 0 कट झालं. काय उरले आपल्याकडे इथं वरी 1 खाली 10.
ह्याचा अर्थ काय होते, 110 याचा अर्थ काय होते, तर 10 रुपयेवर 1 रुपयाचा व्याज आहे. 10 रुपयेवर 1 रुपयाचं काय, तर वरी किती राहू द्या, वरी 1 राहू द्या, 2 राहू द्या, 3 राहू द्या, 10 रुपयेवर तेवढ्या रुपयाचं काय तर व्याज राहणार आहे. आता म्हणजे त्याला लिहिताना कसं लिहितो, इथं मी लिहितो मुद्दल आणि इकडं काय लिहितो मी, रास. ठीक आहे. पहिल्या वर्षीत बघायला गेलं आपल्याला की 10 रुपयेवर किती रुपयाचं व्याज भेटायला, 1 रुपयाचं. 10 रुपयेवर 1 रुपयाचं व्याज भेटल्याच्यानंतर हे किती होणार आहे, तर रास 11 होणार आहे. रास किती होणार आहे, तर 11. आता हे झालं फर्स्ट इयर म्हणजे पहिल्या वर्षी. आता डायरेक्ट 2 वर्षाचं एक साथ लिहू नका. फर्स्ट इयरचं अलग, सेकंड इयरचं अलग, थर्ड इयरचं अलग. आता दुसऱ्या वर्षी काय झालं तेच झालं. दुसऱ्या वर्षी काय होणार, 10% दर, 10% दर म्हणजेच काय, 110 आलं. 10 रुपयावर किती रुपयाचं व्याज, 1 रुपयाचं म्हणजेच काय, 11 रुपये झालं. आपल्याला किती वर्षाचं विचारलं आहे बघा, मुदत किती दिलं आहे, 2 वर्षाचं. 2 वर्षाचं विचारलं की नाही, मग 2च वर्षापर्यंत लिहा तुम्ही इथं, 2 वर्षापर्यंत. जर 3 वर्ष म्हणलं असतं अजून इथं थर्ड इयर ॲड झालं असतं. मुद्दल 10, रास 11. अशा प्रकारे सगळं कशावर ठरणार आहे तुमचं, मुद्दल रास कसं ठरते, तर तुमच्या फक्त आणि फक्त त्या दरवर. कारण दरवरच आपण सगळं काढलं आहे बघा. 10% दर होतं, 10%ला आपण 10/100 लिहिल्या, 110 आलं. याचा अर्थ 10 रुपयेवर 1 रुपयाचं व्याज, 10 रुपयावर 1 रुपयाचं व्याज 11 झालं. 10 रुपयावर 1 रुपयाचं व्याज 11 झालं. हे टोटल 2 वर्षात झालं. आता काय करायचं नेक्स्ट प्रोसेस आपल्याला, तर ह्या दोघाचा गुणाकार करायचा 10 × 10 आणि इकडं 11 × 11 करायचं आपल्याला. 10 × 10 केल्याच्यानंतर 10 किती भेटाले, 100 भेटाले. इकडं 11 × 11 केल्याच्यानंतर किती भेटाले, 121 भेटाले. 11चा वर्ग किती येते, 121. आता तुम्हाला फक्त तिन्ही गोष्टी आपल्याला काढता येतात. आता काय काय काढता येतात बघा इकडं. ह्याच्यावरून आपल्याला काय समजलं, हे 100 होय आपलं मुद्दल, हे का होय मुद्दल. 121 होय रास, 121 का होय रास. रास म्हणजेच काय, व्याजासहित रक्कम. आणि जर मला सांगा 100च्या वर आता किती रुपये गेलेत, हे 121 झाले. ह्याचा अर्थ प्लस 21 झालं, हे 21. आणि हे 21 म्हणजेच का होय, चक्रवाढ व्याज होय, चक्रवाढ व्याज होय येत आहे. म्हणजे मुद्दल बी सापडलं, रास बी सापडली आणि चक्रवाढ व्याज बी सापडलं. कारण हे रास जी होती या ठिकाणी 121, का 121 मध्ये 100 मुद्दल आहे. मग 121 मधून 100 गेले, उरायत किती, 21. मग 21 काय होय, हे चक्रवाढ व्याज. म्हणजे हे अशा मेथडनं सुद्धा आपण काढू शकता. पण आता तुम्ही म्हणाल की सर आता हे जे 2100 रुपये आले, हे 2100 रुपये इकडं कुठे आले, आलंच नाही. ते येते. आता कसं येते मी सांगतो. आता मला सांगा मुद्दल किती दिलं इथे या ठिकाणी, ओरिजिनलमध्ये तुम्हाला 10,000 दिले बघा. ओरिजिनलमध्ये इथं किती दिले, ते इथं फोकस करा थोडं. 10,000 दिले. मग मी काय करतो, या ठिकाणी 10,000 लिहितो. 10,000 मुद्दल आहे. पण आपण किती मुद्दल काढल्या इथं, मुद्दल किती काढल्या इथं, 100 काढल्या बघा, 100. म्हणजेच काय, या 10,000चीच किंमत किती आहे, तर 100 आहे. 10,000चीच किंमत किती आहे या ठिकाणी, तर 100 आहे. आणि गुणिलेमध्ये काय करायचं आहे आता, जे आपल्याला काढायचं आहे. जर तुम्हाला रास जर विचारलं तर सरळ सरळ गुणिलेमध्ये तुम्ही इथे 121 टाका. जर तुम्हाला चक्रवाढ व्याज विचारले, चक्रवाढ व्याज किती आहे या ठिकाणी, 21 आहे. मग सरळ सरळ तुम्ही इथं काय करा, तर 21 करा. आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं म्हणून गुणिलेमध्ये मी काय केलं, तर 21 केलं. मग आता कट करा सरळ, 1 2 1 2 कटलं. 21 × 100 केल्याच्यानंतर 21च्या पुढं किती झिरो लागणार आहेत, 1 2. म्हणजेच 2100 रुपये या ठिकाणी काय भेटणार आहे, तर आपल्याला चक्रवाढ व्याज भेटणार आहे. म्हणजे हे 2 मेथड आहेत. एक फॉर्म्युला बेस मेथड आहे आणि एक नॉर्मल शॉर्टकट टेक्निक म्हणू शकता, काही म्हणू शकता ते. कारण हे जे टेक्निक तयार झाली शॉर्टकट टेक्निक, हे सुद्धा आपल्या बेसिक मेथडपासूनच तयार झालेलं आहे. म्हणजे सगळं जे काही टेक्निक तयार होतात, फॉर्म्युला झालं किंवा हे टेक्निक झाली, सगळंच्या सगळं बेसिक मेथडपासूनच तयार होऊन जातात. फक्त त्याला आता वेगवेगळं नाव देतात, फक्त याला सूत्र, याला शॉर्टकट टेक्निक. पण हे जे सगळं जे तयार होते, हे बेसिक मेथडपासूनच तयार होते. कशापासून तयार होते, बेसिक मेथड. सगळ्यात अगोदर आपण पहिला प्रश्न बघूत. आता हे क्वेश्चन नंबर इथे 3 सुरू होऊ लागले, कारण 1 2 थोडंसं पॉईंटवाले क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं स्टॉप केलं. कारण सुरुवातीला थोडं जर सोपे जर क्वेश्चन आले तर थोडंसं आपल्याला कॉन्फिडन्स भेटते. जसं की आता या क्वेश्चनमध्ये काय म्हणाले, तर 14,000ची रक्कम 3 वर्षासाठी 10% चक्रवाढ व्याजाने दिली जाते. मग चक्रवाढ व्याज किती असेल म्हणाले. म्हणजे फक्त आणि फक्त चक्रवाढच काढायचं आहे आपल्याला. आता जर व्याज काढायचं असेल तर कसं काढायचं, या ठिकाणी आपण आताच बघितलं की मुद्दल सगळ्यात अगोदर लिहायचं. या ठिकाणी मुद्दल किती आहे, तर 14,000 आहे. मुद्दल किती आले, 14,000. 14,000ची रक्कम 3 वर्षासाठी म्हणजे मुदत 3 वर्ष आहे.
10% चक्रवाढ व्याजाने दिली जाते. मला दर किती भेटाल इथं सरळ सरळ आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला आकड्याच्या पुढे जर टक्के लागलं की डोळे झाकून समजायचं की ते दर होय. मग आता मुद्दल गुणिले 100मध्ये आपण दर प्लस करतो त्या बघा. मग किती टक्के प्लस करायचं मला इथं 10%, म्हणजे 110 झालं. 110 भागिले 100 किती वर्षासाठी म्हणलं आहे 3 वर्षासाठी. मुदत जेवढी काही राहणार आहे तेवढ्या वेळेस इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे. मुदत किती आहे 3 वर्ष आहे ना, मग ह्याला 3 वेळेस लिहा. 110 भागिले 100ला किती वेळेस लिहा तर 3 वेळेस. 2 वेळेस झालं, अजून 1 वेळेस. हे टोटल किती झाले तर 3 वेळेस झालं. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पण हे जे काढल्याच्या नंतर मी काय म्हणलो होतो की हे रास होय एक टाईपचे, म्हणजेच काय व्याजासहित होय. मग आपल्याला फक्त आणि फक्त व्याज पाहिजे. मग ह्याच्यामधून मला मायनस काय करावं लागेल मुद्दल. मुद्दल किती आहे तर 14,000. मुद्दल किती आहे तर 14,000. आता इथं काय करायचं 1 2 1 2 कटलं. 1 2 वरचे कुठले 2 झिरो कट करा. इथला 1 झिरो, इथला 1 झिरो कट झाला. हे 1 झिरो, हे 1 झिरो, सगळे झिरो कटले खालचे आणि वरचे. इथं किती उराले 14 गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. 11चा घन होते तयार. किती झालं 1331. 11चा घन. आणि ह्याच्यामधून मायनस काय करायचं तर 14,000. मग इथं काय करणार पहिल्यांदा गुणाकार करून घ्या. 14 1 डायरेक्ट मी 14 गुणालो. 14 1 14चे 4 हातचे आले 1. 14 त्रिकम 42 आणि 1 43चे 3 हातचे आले अगेन 4. 14 त्रिकम 42 आणि 4 किती झाले तर इथं 46. 46चे 6 हातचे आले 4. आता इथं 14 1 14, 14 आणि 4 किती आलं तर 18. 18,634 मधून आपल्याला काय वजा करायचं तर 14,000 वजा करायचं. 14,000 वजा केल्याच्या नंतर काय सापडते बघा. 14च्या वरी बघा किती चाललं हे वजाबाकीच करायचं ना. 14,000च्या वरी इथे किती गेले 18,000 गेले. ह्याचा अर्थ 4,000 वरी चालले. हे 4,000 आणि हे 634. 4,634 रुपये डायरेक्ट व्याज भेटून जाते. इथं तुम्ही असं कर नका की 18,000 इथं लिहिलो मी 634 ह्याच्यामधून 14,000 गेले. हे लहान लेकराची मेथड बंद करा. कारण तुम्ही SSC GD सारख्या परीक्षेची तयारी करायला इथं टाईमला खूप डिमांड राहते, महत्त्व राहते, किंमत राहते. त्याच्यामुळं टाईम वाचाव असंच कॅल्क्युलेशन करायचं. हे नॉर्मल कॅल्क्युलेशन आहे, जास्त काय हार्ड नाही, काय नाही. 14,000च्या वरी किती चाले बघायचं इथं 4,634. म्हणजेच व्याज किती भेटलं 4,634. ऑप्शन नंबर इथं काय असेल तर ऑप्शन नंबर ए आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. आता ह्याच्यासोबत तुम्ही ते दुसरी मेथडसुद्धा वापरू शकता. इथं कोणती मेथड जो मी दुसरी सांगितलं होतं ना, दर किती आहे इथं दरवर फोकस करा. 10% दर आहे म्हणलो. 10% म्हणजेच किती 10 भागिले 100. हे 1 झिरो कट झालं, हे 1 झिरो कट झालं. 1/10 एवढं झालं. 1/10 ह्याचा अर्थ 10 रुपयेवर 1 रुपयेचा व्याज. म्हणजे 10ची रक्कम किती बनाली इथं 11 बनाली. हे गुणोत्तरची मेथड आहे, गुणोत्तर पद्धत. आता हे 1 वर्षाचं होय. असे किती वर्षाचं पाहिजे मला 3 वर्षाचं पाहिजे. 10ची रक्कम किती बनाली 11 बनाली. कारण दर तेच आहे ना. 10ची रक्कम किती बनाली 11 बनाली. मग इथं काय होणार आहे, इथं गुणाकार होणार आहे. 10 गुणिले 10 गुणिले 10 इथं किती येते तर 1000 आलं. 11 गुणिले 11 गुणिले 11 कर. 11चा घन किती येते 1331. मुद्दल मला किती सापडली 1000 आणि व्याज किती सापडली 1331. म्हणजे कितीनं वाढालं आहे 331नं वाढले. म्हणजे 331 चक्रवाढ व्याज आहे. मग आपल्याला काय म्हणले 14,000ची रक्कम होती. रक्कम कितीची होती 14,000. म्हणजे मुद्दल 14,000 होतं. पण इथं मुद्दल किती आहे बघा बरं इथं 1,000 आहे. आणि गुणिलेमध्ये मी काय म्हणलो तर जे आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे तर व्याज. व्याज किती आहे इथं 331 आहे. 1 2 3 1 2 3 कटलं. 14 गुणिले 331 करा. उत्तर येऊन जाते तुमचं 14 1 14ला 4 हातचे आले 1. 14 त्रिकम 42 आणि 1 43चे 3 हातचे आले किती या ठिकाणी तर 4. 14 त्रिकम 42 42 आणि 4 46. सेम आहे, दोन्ही मेथड सेम आहेत. फक्त इथं फॉर्म्युलानुसार चाललं आहे सेम आहे. बघा ना इथं बघा इथं 100 आणि इथं किती होतं 110 होते. एक टाईपचं होतं 100 आणि 110 होते या ठिकाणी. तेच आता कटून वरचा 1 झिरो खालचा 1 झिरो कटलं इथे किती येते 10 आणि वरी किती उरते 11. सेम ह्याला 10 11 हे 3 वेळेस मांडलं नाही इथं काय 1 2 3 ह्याचनुसार मांडलं इथं. फक्त इथं कट केले, बाकी काहीच केलं नाही याच्यामध्ये. अगोदरच कट करून इथं लिहिले आपण. मेथड सेम आहेत, कोणती पण एक मेथड आपण वापरू शकता ह्या दोघांपैकी. कारण हे जे मेथड आहे, हे जे मेथड नंबर 2 आहे ना,
हे कुठं ह्याचा वापर करायचा आहे मी तुम्हाला पुढील क्वेश्चनमध्ये सांगतो. ह्याचा वापर कुठं करायचा आपल्याला. सध्या तुम्ही हे सुद्धा वापरू शकता ह्या अशा टाईपच्या क्वेश्चनला, किंवा हे सुद्धा मेथड वापरू शकता. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय म्हणणार आहे क्वेश्चन, तर 20,000 रुपयाची मूळ रक्कम 9% चक्रवाढ व्याज दराने कर्ज दिले जाते. 2 वर्षानंतरची रक्कम किती असेल म्हणाले. क्वेश्चन थोडंसं प्रॉपर वाचायचं. काय म्हणाले आपल्याला, तर 2 वर्षानंतरची रक्कम किती असेल. इथं चक्रवाढ व्याजचा उल्लेख केला नाही, इथं रक्कम विचारलेलं. रक्कम म्हणजेच काय, तर ते रास राहते एक टाईपचे, एवढं लक्षात ठेवा. मग आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जे मायनस जे मुद्दल करत होते का नाही आपण व्याज काढण्यासाठी, ते मायनस मुद्दल करायचं नाही, डायरेक्ट रास काढायचा. आता कसं काढायचं आपण बघूत. आता की मला सांगा मूळ रक्कम किती होती, 20,000. 20,000 रुपयाची मूळ रक्कम आहे, गुणिले 9% चक्रवाढ व्याज दराने. म्हण 9% म्हणजे किती झालं, 100 मध्ये प्लस करा 109. 109 भागिले किती येणार आहे, इथं 100 येणार आहे. किती वर्षासाठी म्हणलं आहे, 2 वर्षानंतरचं. म्हणजे अजून ह्याला किती वेळेस लिहायचं आपल्याला, 1 वेळेस. झाले टोटल 2 वर्ष. आता ह्याच्यामधून मायनस आपल्याला 20,000 करायची आवश्यकता नाही. का आवश्यकता नाही, कारण हे जी येत होती ती ऑलरेडी 2 वर्षानंतरची रक्कम येत होती. रक्कम येत होती म्हणजेच काय, ते एक टाईपची रास होती. मग मी रासमधून हे काय करत होतो, तर मुद्दल करत होतो. मला काय भेटत होतं, तर व्याज भेटत होतं. कोणतं व्याज भेटत होतं, चक्रवाढ व्याज भेटत होतं. पण आपल्याला इथं चक्रवाढ व्याज काढायचं नाही, आपल्याला डायरेक्ट रक्कम काढायचं आहे, म्हणजे रास काढायचा आहे. 2 वर्षानंतर किती होते म्हणाले रक्कम. मग आपण काय करू, त्या ठिकाणी डायरेक्ट आपण रास काढू. ह्याला सोडल्याच्यानंतर काय भेटणार आहे, तर आपल्याला रासच भेटते डायरेक्ट. 1 2 1 2 1 2 वरचे 2 0 कट झाले. 109 गुणिले 109 गुणिले काय करायचं आहे, तर 2 करायचं आहे. पहिल्यांदा इथे 109 गुणिले 109 करून घ्या. 109 गुणिले 109. इथं आता 109चा वर्गही करू शकता. आता इथून पुढं काढण्याचे 2-3 भरपूर मेथड आहेत. आता 109ला असं डिवाईड करतात. पहिल्यांदा इथं 9चा वर्ग 81 1 हातचे आले 8, 10 9 90. 90ची काय करतात, तर दुप्पट करतात. 90ची दुप्पट किती झाले या ठिकाणी, तर 180. 180 मध्ये हे 8 प्लस झाले 188चे 8, हातचे आले किती या ठिकाणी 18. 10चा वर्ग करणार 100, 100 प्लस 118. कारण टेक्निक राहते कोणाकोणाची, प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक राहते. तुम्ही गुणाकार करू शकता किंवा वर्गाची टेक्निक वापरून सुद्धा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. किती भेटायला इथे या ठिकाणी, तर 11,881 भेटलं. 11,000 किती भेटलं, 881. गुणाकार तुम्ही नॉर्मली करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 109 गुणिले 109 साईडला सुद्धा करू शकता. गुणाकार किती भेटायला या ठिकाणी, तर 11,881 भेटलं. हे 11,881 गुणिले इथं किती राहिले, तर 2 राहिले बघा. मग इथं गुणाकार करा. 2 बेआटी 16चे 6 हातचे आले 1, बेआटी 16चे 6 आणि त्याच्यानंतर अजून एक हातचा 1 होता 17. 17ला 7 हातचे आले 1. इकडं 2 इथे किती उराले 3, हातचा 1 प्लस केल्यावर 2 म्हणजेच काय उरले आपल्या क्वेश्चनचा आन्सर, तर 23,762 रुपये. 23,000 किती आले, तर 762 रुपये आले. म्हणजेच काय, 20,000ची रक्कम किती झाली इथं 2 वर्षानंतर, 23,762. आणि जर समजा तुम्हाला ह्याच क्वेश्चनमध्ये फक्त चक्रवाढ व्याज जर दिला असं विचारलं असतं, तर मला सांगा ह्याच्यामधून मी काय केलं असतो, मायनस 20,000 मायनस केलो असतो. मायनस किती केलो असतो, तर 20,000 मायनस केलो असतो. पण आपल्याला फक्त रास विचारले. क्वेश्चननुसार चालायचं आपल्याला. जे क्वेश्चनमध्ये आपल्याला काढायला लावायला आहे तेच आपल्याला काढायचं आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 काय म्हणते, तर 2 वर्षासाठी 35% चक्रवाढ व्याज दराने 21,500च्या मूळ रकमेवर किती पैसे मिळतील. म्हणजेच काय, 21,500 रुपये जे आहेत ह्याच्यावर आपल्याला किती रुपये भेटणार आहेत 35% दरानं, आणि किती वर्षासाठी, 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर जोपर्यंत आपल्याला इथं व्याज म्हणत नाही क्वेश्चनमध्ये की चक्रवाढ व्याज किती असेल बाबा, तोपर्यंत या ठिकाणी व्याज काढायचं नाही. म्हणजेच काय, मायनस ते मुद्दल करायचं नाही. बाकी किती रुपये होतील, किती रुपये म्हणजे किती पैसे मिळतील असं जर म्हणलं तर समजून जायचं की सरळ सरळ ह्याच्यामध्ये रास काढायचा आपल्याला.
तर मला सांगा मूळ रक्कम किती आहे या ठिकाणी, तर 21,500 आहे. मूळ रक्कम किती आहे तर 21,500च्या मूळ रकमेवर गुणिले 35% चक्रवाढ व्याज दराने. 35% म्हणजे किती आलं, 135 भागिले 100 आलं, गुणिले किती वर्षासाठी म्हणलं आहे, 2 वर्षासाठी. मग याला किती वेळेस लिहू मी, 2 वेळेस लिहिणार. 135 भागिले 100. आता इथं कट करा, 1 2 1 2 कट झाले, खाली 100 उराले आणि वरी काय पॉईंटमध्ये तर येणारच आहे. 5 न कट करूत आपण. 5 2 10, 5 0 0, इकडं कट करू शकता. 5 चौक 20, 1 उरलं, 15 झाले, 5 त्रिक 15, 43 आलं. 20 आहे डबल, इथं कटू शकता, काही प्रॉब्लेम येणार नाही. 5 न कट करू. चला 5 चौक 20, इकडं 5 त्रिक किती आलं, सॉरी 5 त्रिक नाही, 5 2 10, 3 उरले, 5 7 35. आता या ठिकाणी किती उराले तर 43 गुणिले 135 गुणिले 27 भागिलेमध्ये किती उराले तर 4 उराले. आता इथं गुणाकार करावाच लागते, नाईलाज आहे. एकतर तुम्हाला डिजिटल सम वापरावं लागेल किंवा गुणाकार करून पूर्ण प्रोसेस करावं लागते. डिजिटल समनं सुद्धा कधी कधी क्वेश्चनचं उत्तर लवकर काढता येते, पण डिजिटल सम मी अजून शिकवलो नाही. प्रयत्न करतो की लवकरात लवकर ते डिजिटल सम पण मी शिकून टाकतो. पण जर कोणाला जर जमत असेल डिजिटल सम तर इथं अप्लाय करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता इथं 43 गुणिले 135 गुणिले 27 भागिले किती आहे तर 4. गुणाकार करायचा आहे, कसंही करून आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी गुणाकार करावंच लागते. आता मी काय करतो, 43 गुणिले 27 करून घेतो पहिल्यांदा. 43 गुणिले काय तर 27, 7 त्रिक 21चे 1, हातचे आले 2, 7 चौक 28, 29 30, 2 त्रिक 6, 4 2 8, 1 6 8 9 10 11, एवढं आलं 1161. आणि गुणिले अजून किती करायचं आपल्याला, 135 करायचं आहे. गुणिले अजून किती करायचं आहे, 135. बघा इकडं आता गुणाकार तुमच्या प्रोसेसनं करा, काही प्रॉब्लेम नाही. 5 1 5, 5 1 30ला 0, हातचे आले 3, 5 1 5, 6 7 8, 5 1 5, इथे एक 0 आला, 3 1 3, 3 संग 18चे 8, हातचे आले 1, 3 1 3 1 4, 3 1 3, इकडं 1 6 1 1, 5 आलं, इकडं 3 8 8 16 1 17ला 7, हातचे आले 1, इकडं 5 5 5 10, 10 6 16ला 6, हातचे आले 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 1. किती भेटायला या ठिकाणी तर 15,000 म्हणालो मी. किती भेटायला तर 1,56,735. आणि भागिलेमध्ये इथे किती उराले तर 4 उराले. बघा भागिलेमध्ये किती उराले, 4 उराले. मग आता आपण एक काम करू, गुणाकार आपलं भागाकार करू. तिथं 4 1 4, 4 त्रिकम 12, 4 त्रिकम किती आलं तर इथं 12 आलं, कारण 4 चौक 16 मोठं होते, जमना इथं 4 त्रिकम 12. आता मला एवढं समजलं की सुरुवात 3 न झाली. ऑप्शनमध्ये चेक करा सुरुवात 3 न कुठं झाली. फक्त एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर बी, डायरेक्ट क्वेश्चनचं उत्तर. मग आता आपण काय करू, पूर्ण उत्तर काढू. चला 4 त्रिकम 12 झाले, इथे किती उरले तर 3 उरले, 36 झाले. काय 4 8 32, 4 9 36, समोर गेल्या 7 आलं, 4 1 4, 5 6 7 3 उरलं, अगेन 33 झालं. 4 8 32, 32 म्हणजेच किती उराले 1 उराले, 15 झाले. 4 त्रिकम 12, 13 14 15, 3 उराले. बघा पॉईंट दिलो मी, 30 झाले. 4 7 28, 2 उरलं, 20 झाले. 4 5 20, म्हणजेच फायनल उत्तर किती आलं तर 39,183.75. ऑप्शन नंबर काय येईल तर ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं उत्तर असेल. तर आता इथे या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 6. आता सेम पॅटर्नवरचे क्वेश्चन आहेत. या ठिकाणी काय म्हणले तर 10% चक्रवाढ व्याज दराने 3 वर्षात मिळणारी रक्कम किती असेल म्हणाले. काय म्हणाले, रक्कम. रक्कम म्हणजेच काय काढायचं तर रास काढायचं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. आता हे काय तर या ठिकाणी HW असे समजा. क्वेश्चन नंबर 6 हे तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचं आहे. सेम प्रोसेस हे सुद्धा काय तर HW. इथंही काय काढायचं तर रक्कम किती असेल म्हणाले, रक्कम. इथंही आपल्याला काय काढायचं तर रासच काढायचा. क्वेश्चन नंबर 8वर काय म्हणते 9,000 रुपये चक्रवाढ व्याज दराने. आता क्वेश्चन नंबर 8ला काय करतो आपण थोडंसं पेंडिंगवर ठेवू, कारण इथं काय म्हणाले
चक्रवाढ व्याज 6 माही म्हणाले. आता 6 माही, त्रैमासिक जे काही राहणार आहे ते आपण वेगळा पॅटर्न आहे ते आपण नंतर बघू. आता जे 7 पर्यंतचे जे क्वेश्चन आहेत ह्याच्यामध्ये फक्त नॉर्मल आपल्याला व्याज काढायचं होतं, चक्रवाढ व्याज. पण ह्याच्यामध्ये आपण 1-2 क्वेश्चन ठेवले होते आपण, जे स्टार्टिंगचे ह्या ठिकाणी ह्याच्यामधलं, कारण इथं का पॉईंट सुरू झाले ना, त्याच्यामुळे मी ह्याला पेंडिंगला ठेवलं होतं. एक मी सॉल्व करून दाखवतो, एक तुम्ही सॉल्व करायचा. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मधलं पॅटर्न तेच आहे, फक्त कॅल्क्युलेशन जास्त येऊ लागले, बाकी काही नाही. काय म्हणते या ठिकाणी, 9,000 रुपयेच्या रकमेवर 2 वर्षासाठी वार्षिक 32% दराने चक्रवाढ व्याज किती असेल म्हणाले. फक्त व्याज काढायचं आहे, लक्षात ठेवा. 9,000 गुणिले किती टक्के दर आहे, 32%. 132 आलं या ठिकाणी, 132 भागिले 100 आलं. किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. ह्याला किती वेळेस लिहिलो, 2 वेळेस. पण ह्याच्यामधून मला मायनस काय करावं लागेल, कारण फक्त आता इथं व्याज काढायचं बघा, चक्रवाढ व्याज किती असेल म्हणाले. मग व्याज काढायचं म्हटल्यावर आपल्याला मुद्दल मायनस करावं लागते, जे किती होती या ठिकाणी, 9,000. आता इथं कट करा, जसं आपल्याला कट कॅल्क्युलेशन करायचं जमते त्या प्रकारे कट करायचं. 1 2 1 2, इथला 1 0, इथला 1 0. अजून इथं कट होते, कट करू शकता, किंवा सरळ सरळ तुम्ही एक काम करा, 132 गुणिले 132 करा आणि गुणिले 9 करा, आणि खाली 10 आहे ना, एका अंकानंतर 0.2 टाकून द्या. 132 गुणिले 132. आता जे मी आत्ता केलं होतं ना वर्ग, त्याची मेथड सांगतो तुम्हाला मी कसं केलं होतं. 132 मला 132 गुणिले 132 करायचं आहे, कारण काय, चक्रवाढ व्याजमध्ये हे बार बार येणार आहे, म्हणजे 2 समान आकडे राहणार आहे, त्याचा गुणाकार करावा लागणार आहे. ठीक आहे. 2 अंकी आलं तर गुणाकार कसं करायचं, किंवा 3 अंकी आलं तर कसं करायचं बघा. ह्याच्यामध्ये 2 गट पाडायचे, एकक स्थानचा 1 अंक बघा इथं किती आहे, तर 132लाच मी कसं घ्यालो, 13 आणि 2 काढलो, म्हणजे एकक स्थानचा जे अंक आहे त्याच्यामध्ये एक गट राहा, ह्याचा वर्ग करायचा आहे. पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, ह्या 2चा वर्ग करा. 2चा वर्ग काय येणार आहे, 2चा वर्ग 4 येणार आहे. जर समजा इथं काही 8 असेल, 8चा वर्ग केल्यावर 64 येते बघा. मग 64चे 4 होतात आणि हातचे 6 जातात, म्हणजेच काय, जे पण काही हातचे राहणार ते पुढं पास करत राहायचं. आता इथं हात चाल नाही ती वेगळी गोष्ट, पण तरी हातचा जर येत असेल तर पुढं पास करत राहायचं. 2चा वर्ग 4. आता काय करणार, 13 गुणिले 2 करा. 13 2 26, आणि 26 वर्ग करायला ना आपण, 13 2 26, 26 गुणिले अजून एक वेळेस 2 करा, अजून एक वेळेस 2. 13 2 26, 26 2 किती येणार आहे या ठिकाणी, तर 52. 52चे 2 हातचे आले 5, 5 हातचे आहे तेवढं लक्षात ठेवा. एक वेळेस 2चा वर्ग, एक वेळेस ह्या दोघाचा गुणाकार करून त्याची दुप्पट. आता लास्टला एक करायचा आहे 13चा वर्ग. 13चा वर्ग किती येते, 169. 169 प्लस 5 करा या ठिकाणी, 174 होऊन जाते. 100 किती आलं, 74 आलं. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही 2 अंकाचं काय करू शकता, या ठिकाणी 2 अंक झाले किंवा 3 अंकी कितीही करा, आपल्याला वर्ग काढता येते. जर समजा हे जर प्रोसेस समजत नसेल तर सरळ सरळ 132 गुणिले 132 आपल्याला करायचं आहे. इथे किती आलं, तर 17,424 आलं ह्या दोघाचा गुणाकार, आणि अजून गुणिलेमध्ये 9 राहिले, इथंच मी गुणिले 9 करतो. 9 चौक 36चे 6, 9 चौक 36चे 6. हातचे किती येणार आहेत या ठिकाणी, तर 3 येणार आहेत बघा. 9 2 18, 19 20 21, 21चे 1 हातचे आले 2. 9 चौक 36, 37 38चे 8 हातचे आले 3. त्याच्यानंतर 9 7 63, 64 65 66, 66चे किती आले, तर 6 आले. हातचे किती येणार आहेत, तर वापस 6 येणार आहेत. 9 1 9, 9 आणि 6, 9 आणि 6 किती आले या ठिकाणी, तर 15 येतात. आलं. आणि त्याच्यानंतर हे जे भागिलेमध्ये 10 होतं, किंवा मी सेपरेट लिहितो 15 68 16, आणि हे जे भागिलेमध्ये 10 आहे ना, ह्याला काय करायचं, तर एका अंकानंतर दशांश देऊन टाकून द्या, कारण भागिलेमध्ये 10 आहे म्हणजे एका अंकानंतर काय आलं, तर दशांश आलं. बरोबर. मायनस मायनस इथे किती उराले, तर 9,000. मायनस किती उराले, 9,000. आता इथं आपल्याला वजाबाकी करायचं नॉर्मल आहे, फक्त इथं कॅल्क्युलेशन जास्त उरले, बाकी नवीन काहीच नाही या क्वेश्चनमध्ये. आता इथं 15,000 आहे, इथं किती आहे, 9 आहे. 9,000च्या वर किती चले बघा बरं. 9,000मध्ये 1 प्लस केल्यावर 10 आणि वरी 5, 5 ने किती झाले, टोटल 6,000 झाले. पण आता 6,000च्या वरी अजून किती चले, 6,000च्या वरी अजून हो का, 681 चले अजून, म्हणजेच काय, 6,681.6 चले. किंवा सरळ सरळ तुम्ही वजाबाकी करू शकता बेसिक मेथडनं, काही प्रॉब्लेम नाही. पण सिलेक्शनसाठी आपल्याला शॉर्टकट म्हणजे
होईल तितकं कमी टाईममध्ये आपल्याला वजाबाकी शिकायचं आहे. त्याच्यामुळं मी हे मेथड वापरायलो, कारण जसं जे मेथड मी वापरतो तेच तुम्ही शिकणार आहोत. त्याच्यामुळे मी इथं बेसिक मेथड वापरणार तुला जास्त करून. तर वजाबाकी तुम्ही कसंही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण फायनल उत्तर किती आलं या ठिकाणी तर 6681.6. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर बी आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. आता अजून एक क्वेश्चन आहे इथं 3 वर्षासाठी म्हणलं आहे. हे कॅल्क्युलेटिव्ह आहे, हे सुद्धा तुम्हाला काय करायचं तर HWसाठी करायचं. इथं 3 वर्षासाठी एवढं लक्षात ठेवा, 3 वर्षासाठी आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त जाते, पण हे तुम्हाला सेल्फ प्रॅक्टिससाठी आहे. जेवढं तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करशाल तेवढं अजून आपल्याला ते चॅप्टर क्लिअर होऊन जाते. तर कितीपर्यंत आपण बघितलं तर 7पर्यंत काहीच नव्हतं, फक्त आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं होतं किंवा रास काढायचं होतं. आता इथून आपल्याला एक नवीन पॅटर्न सुरू होते, 7च्या नंतरचा पॅटर्न.